सच्चिदानंद सद्गुरु स्वामी विद्यानंद महाराज की जय। परम श्रद्धे अम्बा माता की जय। श्रीमद् सच्चिदानंद स्वामी विद्यानंद महाराज की जय। जास्त बोलणं हा जमणार नाही, थोडक्यात सांगतो. कुठल्याही साधुसंताची भेट घेत असताना मी त्यांच्या हृदयात प्रवेश करतो. परवानगी हा जाऊन देह जाणार आहे, पण आतली चैतन्य प्रत्येक व्यक्तीमध्ये आहे आणि ज्याच्या भोवती ते देहाचं वजन गुंतलेलं आहे ते मात्र सतत राहतं, गुप्तच राहतं. ते कळत नाही, ते कळण्याचा माझा प्रयत्न आहे. अनेक साधू संतांची माझी भेट झालेली आहे. मी कोणालाही गौण लेखत नाही. त्याप्रमाणेच श्री अरविंदांकडे गेलो, तेही स्वामींच्या सांगण्याप्रमाणे गेलो. कारण माझ्या मनात द्वंद्व निर्माण झालं होतं की ह्या स्थितीमध्ये आपल्या स्वामीची, आपल्या सोहम साधनेची ह्याची वगैरे काय गती आहे. स्वामींनी मला परस्पर सांगितलं की जिथं श्री अरविंद गेले आहेत तिथंच आपल्याला जायचं आहे. आपल्याला असं म्हणलं असताना त्यांनी दोघांकडे अंगुली निर्देश केला. एक म्हणजे ते स्वतः आणि दुसरं म्हणजे मी. तिथून माझा मार्ग मला गवसला. स्वामीच्या प्रत्येक काव्यामध्ये, पुस्तकामध्ये श्री अरविंद मला दिसू लागले आणि ह्या दोनमध्ये भिन्नता नाही, परंतु लौकिक पातळीवर जसं समजतो तसं ते नाही. भिन्नता म्हणजे वेगळेपणा, खालवरपणा, श्रेष्ठ कनिष्ठपणा वगैरे असा भाग नाही. राम श्रेष्ठ की कृष्ण श्रेष्ठ हे जसं होऊ शकत नाही, त्याप्रमाणे अरविंद श्रेष्ठ की स्वामी स्वरूपानंद श्रेष्ठ हेही होऊ शकत नाही. आणि ह्या माझ्या मताला दुजोरा हा स्वामींनी स्वतः श्री अरविंदांनी दिलेला आहे. आता परवा जेव्हा माझी तब्येत अत्यवस्थ झाली होती त्यावेळेला सहज काही काव्य मी म्हटली
त्यात होतो बंद आया रे, गुरुदर्शन बंद आया रे, बंद आया रे, बंद आया रे, गुरुदर्शन बंद आया रे. त्याने म्हटलं, भावात रंगात येऊन म्हटलं. त्यानंतर मला श्री अरविंद दिसले, माझ्या शेजारी बसले आणि मला म्हणाले, ही भाषा का, अजून बरंचसं कार्य व्हायचं आहे, मग ही भाषा का. मी त्यांना म्हटलं की देह थकलेला आहे, आता या देहाकडून फार काही होईल असं वाटत नाही, उभारी भरपूर आहे, पण देह कमकुवत झाला आहे. त्यावर ते म्हणाले, देहाशिवाय सुद्धा आपल्याला कार्य करता येईल आणि ते कार्य असं असेल की देहासह ते पूर्ण होईल. श्री अरविंदाच्या सांगण्याप्रमाणे बॉडी बिकम ट्रान्सपरंट, इमॉर्टल. हे शरीर पारदर्शक व्हायला हवं आणि अमर व्हायला पाहिजे. ज्यांची शरीर इतिहासामध्ये, पुराणामध्ये अमर झालेली आहेत ते विलक्षण आहे. हनुमान हे त्याचं प्रगट उदाहरण आहे. त्यांचं शरीर अमर झालेलं आहे, पण ते शरीर म्हणजे काय त्याचा एक नमुना परवा मिळाला. हे शरीर, अमर शरीर हे काय असू शकतं याचा एक नमुना मला सापडला आणि लवकरच तो आपल्या सगळ्यांच्या समोर येईल. या सगळ्या विचारधारेला धरून अकस्मात ध्यानीमध्ये नसताना मला पांडिचेरीहून एक संदेश मिळाला. संदेश इंग्रजीमध्ये आहे. तो संदेश मी आता यांना वाचायला सांगतो. हा संदेश असा लिहिला आहे, हरि ओम. द हाय लेवल एनर्जी ट्रान्समिशन इज स्टार्टिंग. पहिला मुद्दा आहे त्यातला. दिस लेवल इज अचीव्ड ओनली व्हेन द सर्फेस पॉप्युलेशन हॅज रीच्ड द क्रिटिकल मास ऑफ अवेकनिंग. दूसरा, the purification of souls is noted by the light forces and the momentum is now amplified. तीसरा मुद्दा, the current tipping point creates a pendulum like movement, changing the course of events. चौथा point, what feels to you like a hall is the launching pad for the new era. पांचवा point, we are stabilizing the connection to the light. Worker greed and more frequently sending data to earth plane. सहावा मुद्दा, you all have been pivoted in this process, pointing out the dark spots and lingering energies. Satwa, without your help, we would have been working blindfolded. Atma Mudda, prepare for changes you will see. आणि शेवटचा नवा मुद्दा, and celebrate the light
what is about to unfold gets even as us exited. बस. थँक्यू सो मच. आता इथे बस का तिकडे जा, इथे बसलं तरी चालेल. इथे बसला म्हणजे मला आधार होईल. तुम्हा लोकांचे आधार मला पाहिजे. मला माझ्या शिष्यांचे आधार पाहिजेत, जे खरेखुरे शिष्य आहेत, त्यांना जाण आहे, समज आहे, श्री अरविंद तत्वज्ञानाची समज आहे. कारण काय, त्यांच्या तत्वज्ञानात गैरसमजही जास्त आहेत. समज असण्यापेक्षा गैरसमजच. तसं नसणारे जे लोक आहेत, जे सरळ आहेत, शांत आहेत, समर्पित आहेत, प्रेमळ आहेत, त्यागी आहेत, अशा प्रकारचे जे लोक आहेत, त्यांना मी आपल्या जवळचा समजतो. त्यांचा आधार मला हवा आहे. त्याचं कारण काय? शिष्यांचा आधार मला हवा, त्याचं कारण काय? कारण या संदेशामध्ये दिलेलं आहे. काही गोष्टीच्या खोलवर गेलेल्या आहेत, पण त्या रेंगाळत राहत आहेत. तळागाळातील काही लोक इथे तळागाळातील म्हणत असताना आर्थिकदृष्ट्या तळागाळातले नव्हे, वैचारिक तळागाळातले, म्हणजे केवळ परंपरा जाणणारे, तसेच ते करीत राहणारे, त्यापेक्षा उडी मारून क्रांती काय असते, दिव्य विचारसरणी काय असते, सगळ्याचं ट्रान्सफॉर्मेशन, सगळ्यांचं बदल नव्हे, परिवर्तन. श्री अरविंदाचा मूळ शब्द ट्रान्सफॉर्मेशन आहे, नॉट ए चेंज. तर ट्रान्सफॉर्मेशन, बदल नको, परिवर्तन हवं. परिवर्तन शालिग्राम मिळतात ना, शालिग्राम एक दगड असतो, त्या दगडाचं स्वतःचं परिवर्तन झालेलं असतं, आणि त्या परिवर्तनामध्ये एवढी प्रचंड शक्ती असते की स्वयं शालिग्राम भगवान शंकर त्यातून प्रगट झालेले असतात, दिसणाऱ्याला दिसतात. बाकीच्यांना काही त्यांची भौतिक लौकिक कामं उद्योगचार व्हायची आहेत, तेवढे ते बघतात, पुढे जात नाही, हिंमत होत नाही, तयारी नाही. वास्तविक भिण्यासारखं त्यात काही नाही, परंतु तयारी होत नाही. ती तयारी व्हावी अशी अपेक्षा आहे. आता हे सगळं प्रकरण काय आहे, कशाची तयारी आहे, काय राहिलंय, काय पुढे गेलेलं आहे, या कशाचाच काही बोध होत नाही. या संदेशमध्ये याचा बोध होतो. याचा मराठी अनुवाद मी केलेला आहे. अत्युच्च स्तरावरून तेजोवलयांचा अवतरण, अत्युच्च स्तरावरून अवतरण. अतिमानस हा अत्युच्च स्तर आहे. अजूनपर्यंत तरी कोणी अतिमानसाच्या पुढे गेलं नाही, पण त्यामध्ये सगळं भौतिक क्षेत्राला धरून संपूर्ण अध्यात्म क्षेत्र व्यापून जी काय महनीय दिव्यता प्रगट होते, प्रगट झालेली आहे, ज्यांना दिसते, त्यांच्या माध्यमातून इतरांचं, ज्यांच्या ठिकाणी नाही, त्या सगळ्यांचं परिभ्रमण, परिक्रमण आणि परिवर्तन हे सगळं होणे.
You cognize, recognize and be itself. माताजीने सांगितलं की तुम्ही ओळखा, तुमच्या अवतीभोवती ते सगळं आहे, त्याला ओळखा. तुमच्या भोवती असून तुम्हाला दिसत नाही त्याला ओळखा. आणि मग ओळख पटली आफ्टर रेकग्निशन. ओळख एकदा पटली की हा कोण आहे, बरा चोर सापडला रे सापडला. जसं श्रीकृष्णाच्या बाबतीमध्ये झालं, गोपिकांना चोर, लोणी खाणारा चोर हा सापडला. हे लोणी जे आहे हे आपलं दुधापासून तयार केलेलं लोणी नाही आहे, वैश्विक मंथनातून जी काय महान ऊब निर्माण झाली, त्या उबेला इथे लोणी असं म्हटलेलं आहे. जे लोणी श्रीकृष्णाने वाटलं पेंद्या, तोंड्या वगैरे सुदामा यांच्यामध्ये वाटलं, तेच आता निर्णय रूपाने नावाने इथं आलेलं आहे. कोणी दिगोंडावार म्हणून आलंय, कोणी रमेश म्हणून आलंय, कोणी अप्रमेय म्हणून आले, अपराजित म्हणून आले. अशा रीतीनं कोणी प्रशांत म्हणून आले, कोणी आणखी दुसऱ्या रूपाने आले. अशा रीतीने निर्णय रूपाने आलेले आहेत. पण त्यांची प्रगती त्यांना पुढे व्हायचं आहे, कारण त्यांना अनुभव आहे, पूर्वजन्मीचा त्यांना अनुभव आहे. तो अनुभव त्यांचा जागृत व्हायचा आहे आणि त्या जागृतीतून ते जी श्रेष्ठ पदवी धारण करतील त्याचं वाटप सगळ्यांमध्ये करायचं आहे. म्हणून तो जो क्षण आहे ते अत्युच्च पराचं अवतरण. बाकीचं अवतरण झालं नाही. श्री अरविंद एक अवतारच होते, स्वामी स्वरूपानंद अवतारच होते, हे सगळं अवतार झालेलं आहे. परंतु त्यांच्या स्तरावरून आणखी होणारं जे अवतरण आहे उच्च स्तरावरचं, आणि ती समजते कल्पना येणं जरा अवघड जातं, पण वस्तुस्थिती आहे, ते धोरण आहे, ते ध्येय आहे, ते गाठायचं आहे. आणि जे माझ्या अवतीभोवती आहे ही पातळी गाठण्याकरता तळागाळातील मानवी पातळी उचलण्याची उंचावण्याची गरज आहे. पण तळागाळातले म्हणून ज्यांना अनुभव आहे परंतु विकास झालेला नाही, ठप्प झालेले आहेत, तरंगत आहेत किरण प्रकाशाचा. इथे सगळा प्रकाशाशी संबंध आहे, ज्याचं वर्णन ज्ञानेश्वराने केलेलं. उजेड होऊन उजेडी राहीन, उजेड होऊन उजेडी राहीन. आणि केव्हा होते हे तर अंगणात झाड कैवल्याचे. अंगणात झाड, कैवल्याचं झाड म्हणजे कैवल्य आम्ही केव्हा प्राप्त करून घेतलेलं आहे. म्हणून हनुमंताने म्हटलं नैव योज्यो राम मंत्र हा. आता तुम्हाला राम मंत्र म्हणण्याची गरज नाही, आता फक्त माझं नाव घ्या की माझ्यामुळं देहाचं परिवर्तन होईल. ऐके समनुप्राप्त, मास मरेत एवढंच आहे की माझं स्मरण करताना रामसेवक म्हणून स्मरण करा, कारण मी त्याचा दास आहे. पण त्याचं नाव घेऊ नका. तो जे कैवल्य देणार आहे ते तुमच्या हाताशी आहे, तुमच्या जवळ आहे, तुम्हाला प्राप्त झालेलं आहे.
या सगळ्याची उत्तम जाण या सगळ्या लोकांना जमलेल्या लोकांना आहे आणि त्यातून ते पुढे जाणार आहे. पुढे जायचं म्हणजे हे सगळं सोडून द्यायचं वगैरे असं काहीही नाही. जसे आहे तसाच राहा. परिवर्तन अँड हिअर इट सेल्फ इज द लव इज डिवाइन. पूर्ण परिवर्तन व्हायचं आहे, बदल व्हायचा आहे. बदल सुद्धा नाही, परिवर्तन आहे आणखी क्रांतिकारक शब्द आहे. ते आपल्याला साधायचं आहे. अत्युच्च स्तरावरील चैतन्य कणांनी, अत्युच्च स्तरावरचे आता हे जे चैतन्य कण आहेत, चैतन्य कणांनी आजच्या पातळीवरील गाळयुक्त दूषित कणांना ओळखले आहे. त्या पातळीवरील दूषित कणांना म्हणजे एवढं उजेड झालो, उजेडात राहिलो तरी तुमच्या लक्षात येईल त्राटक कधी काळी केलं असेल तर त्राटक करा. ज्योत पाहण्याचा प्रयत्न करा आणि ज्योत दिसते. ज्योतीमध्ये काळा डाग दिसतो, प्रकाशामध्ये काळा डाग दिसतो. हा अनुभवाचा प्रांत आहे. तो काळा डाग अडथळा निर्माण करतो प्रकाशाला. संपूर्ण 1 इंचभर प्रकाशाची ज्योत आहे याची कल्पना करा आणि त्यातून बाहेर पडणारा जो अमाऊंट ऑफ लाईट जो काय असेल, व्हॉल्यूम ऑफ लाईट म्हणा, जो काय असेल तो खंडित होतो. एका काळ ठिपक्याने खंडित होतो. तो काळ ठिपता सुद्धा निघून जायला पाहिजे. त्याकरता समज वाढायला पाहिजे. लोकांचं अंडरस्टँडिंग जसं वाढेल त्यानुसार काही इट इज अन अनफोल्डमेंट. आंधळ्यांनी घडी घालावी तसा तो प्रकार होतो म्हणून तो फक्त काढून टाकायला पाहिजे. अत्युच्च स्तरावरील चैतन्य कणांनी खालच्या पातळीवरील गाळयुक्त दूषित कणांना ओळखले आहे आणि परिवर्तनाचा तो क्षण विकासाची वाट पाहत आहे. सांप्रतच्या विचारसरणीतील, सांप्रतची म्हणजे अगदी श्री अरविंदाची विचारसरणी धरून सांप्रतच्या विचारसरणीतील उच्चांक बिंदू लंबकाचे रूप घेत आहे. मग तो जो काळा डाग आहे, प्रकाशातला काळा डाग आहे, तो लंबकाप्रमाणे आता इकडे हालतो. त्याची हालचाल चालू आहे, ती स्तब्ध व्हायला हवी. टोकामध्ये सुनिश्चित हालचाल करीत असले व त्यातून काळाचा बदल प्रत्ययाला येतो आणि यातून जो आहे हा काळा डाग म्हणजे तरी नेमका काय आहे, हे जे येणाऱ्या आपत्ती आहेत, ही जी संकट आहेत, यावर्षीची निसर्गाचे तडाखे सुद्धा विलक्षण आहेत. ह्या ज्या काही गोष्टी आहेत ही भयानक स्वरूपाची संकट आहेत. ही संकट ही नाहीशी व्हायला हवीत. त्यातून काळाचा बदल प्रत्ययाला येतो. जेव्हा हा लंबक पूर्ण थांबला असेल तेव्हाच नूतन पोकळीमध्ये तो झेप घेत असतो आणि जेव्हा तो लंबकाची हालचाल थांबते तो स्थिर होतो, म्हणजे काळ स्तब्ध होतो आणि त्यावेळेला मतिशक्ती एकदम त्या पोकळीमध्ये उडी घेते. आपणही लंबकाप्रमाणे चैतन्य कणाचा स्थिरबिंदू शोधत असतो, ज्याने चैतन्याचा मूळ आधार पोकळीतील प्रकाश सातत्याने
हालचाल करतो आणि यातून मिळालेल्या नूतन माहितीचा साठा भूस्तरावर पाठवतो. यातून माहिती म्हणजे काय मिळणार? पुराची माहिती लाटातून मिळते. कोल्हापूरला 43 फुटापर्यंत पातळी गाठली होती, 41, आणि 43 हा धोक्याचा क्षण म्हणून त्यांनी सांगितला होता. 2 दिवसात बातमी आली की 43 फुटाच्या पलीकडे गेलं, धोक्याची पातळी पंचगंगेने ओलांडली. हे उदाहरण दाखल सांगितलं. असे जे प्रकार आहेत ते याची वैश्विक स्वरूपाची जाणीव ही या सद्भक्तांना व्हायची आहे. ही जाणीव होईल, आणि नुसती जाणीव झाली तरी पुरे आहे, परिवर्तनाची वाटचाल सुरू होते. काही जाणीवच पोकळी निर्माण करते आणि त्या पोकळीमध्ये शुद्ध प्रकाश अवतरित होतो. ही जी लंबकाची सातत्याने होणारी हालचाल प्रक्रिया सुरू होते, त्या प्रक्रियेमध्ये काही घनदाट काळे बिंदू आणि तरंगत असणारे तेजोकण आढळून येतात. घनदाट काळे बिंदू व तरंगणारे तेजोकण मानवी प्रयत्नांना खीळ घालतात, कारण त्यांचे कार्य आंधळाने घातलेल्या घडीसारखे आहे. त्यातून जे परिवर्तन घडून येते ते स्वीकारण्याची तयारी करा. म्हणून ते येत आहे, तुम्हाला काहीही करायचं नाही आहे. काही न करणे हे अनुसंधान साचार जाण श्रीकृष्ण, असं उद्धव म्हणतो. तुम्हाला काही करायचं नाही, तुमचे दैनंदिन व्यवहार व्यवस्थिशीर चालवायचे, एवढंच आहे की त्या व्यवहारामध्ये काळे डाग म्हणजे अनितीमय अशा प्रकारचं काही निर्माण होत नाही का, याची फक्त काळजी घ्यायची. आणि मी जे काय जीवन व्यवहार करतो तैसा मने प्राणी देहे, जो जैसा व्यापार होय तो मी करीतो आहे ऐसे न म्हणा. डॉक्टरांनी समजावं की आमच्या हातामध्ये परमेश्वर चैतन्य आलेलं आहे आणि ते हे ऑपरेशन करतायत, मी करीत नाही. महिलांनी समजावं की भाकरी पोळ्या ज्या होत आहेत ते परमेश्वर जानकी माता स्वतः करते आणि मला खाऊ घालते, अशी कल्पना करावी. इतर लोकांनी, फॅक्टरीतल्या लोकांनी इंजिनवर काम करीत असताना इंजिन मी चालवत नाही, तो चालवतो, मी फक्त पाहतो, अशी कल्पना करावी. अगदी साध्या गोष्टी, अवघड काही नाही. आपण निष्कारण अवघड करतो. अशा रीतीनं आपल्या अवतीभोवती, कारण ते जे आहे ते उजेडच आहे, उजेडात जायचं. आणि मी उजेडमय झालो की उजेडात राहायचं आहे. उजेडात उजेड कसा असतो, रात्रीच्या वेळेला चांदणं बघावं. चांदण्यामध्ये काही टपोर चांदणे असतात, इतर चांदण्याचा प्रकाश असतोच, टपोर चांदण्याचा प्रकाश असतो. त्यातूनच थोड्या वेळाने आणखी काही चांदण्या प्रकाशित झाल्या दिसून जातात. हे जे कार्य चालतं हे उजेडात होणारं उजेडाचं कार्य असतं.
अशा प्रकारचं कार्य आपल्या ठिकाणी चालू आहे. आपलंही प्रत्ययाला येईल आणि त्याकरता थोडा वेळ साधना हटातटाने मोठके निमिषभर देत जाय, तेवढी जरूर द्या आणि आपल्या जीवाचं कल्याण करून घ्या. याकरता काही सोडायचं नाही, काही मागायचं नाही, कुठेही कटुता कुठल्याही परिस्थितीत येऊ द्यायची नाही. आनंदात राहायचं. सगळे शरण येता रमावरा सर्व सुखे आदे घरा. अशा रीतीनं हे शरण म्हणजे समर्पण म्हणून जो काय भाग आहे तो हा असा आहे. म्हणून जे जे काय करतो तो मिळू करीतू आहे ऐसे न म्हण, म्हणजे यातून खऱ्या अर्थाने परिक्रमण सुरू होतं. आणि हे जे ट्रान्सफॉर्मेशन आहे ते सुरू झालेलं आहे. त्याचं कम्प्लीट टोटल ट्रान्सफॉर्मेशन असं श्री अरविंदांनी म्हटलं. त्याची आपण वाट पाहतो. त्याची प्रक्रिया त्यांनी सुरू केलेलीच आहे. मला फक्त ग्रहण करण्याकरता जी शक्ती पाहिजे ती शक्ती मला दे, एवढीच माझी त्या भगवतीजवळ प्रार्थना आहे. आणि तेवढ्याकरता आज तुम्हा लोकांना इथे बोलावलेलं आहे. ही प्रक्रिया सगळी सुरू झालेली आहे. हा दाखला आहे त्यांच्याकडून आलेली आहे. कारण माताजीनं लोळ पाठवला 1956 साली. त्याचं कार्य आता सुरू झालेलं आहे. फक्त आपण त्याचं स्वागत करू शकलो पाहिजे, एवढी आपल्या मनाची तयारी आपल्याला करायची आहे. हरि ओम तत्सत. कशा करता जवळ होतात, हवा होता, कळलं ना? हां.